मंडळी 8 ते 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीसाठीच्या निवडणूक प्रक्रिया पार पडून नुकताच निकालही जाहीर झाला। निकालात सत्ताधारी महायुतीनं भलं मोठं यश संपादन केलं। आता दुसऱ्या टप्प्यात सगळ्याच राजकीय पक्षांचं मिशन महानगरपालिका असून त्यासाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे। दरम्यान या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घराणेशाहीची मोठी चर्चा रंगली आहे। नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील अनेक दिग्गज नेत्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी आपल्याच घरात उमेदवारी दिली आहे। शिवाय त्यांना निवडूनही आणल्याचं आपण पाहिलंय। त्याच धर्तीवर आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही नेत्यांना आपल्याच घरात तिकीट हवी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये यासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांमध्ये जोरदार रस्सीखेच चालू आहे। शहरातील कोणते नेते नातेवाईकांच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावताय आणि त्यावरून संभाजीनगरातील राजकारण कसं तापलंय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर। मंडळी, मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे छत्रपती संभाजीनगरची। यावेळी शहरातील 29 प्रभागांमधून एकूण 115 सदस्य निवडले जाणार आहेत आणि या भावी नगरसेवकांचं भविष्य शहरातील 11,18,000 मतदार ठरवणार आहेत। मंगळवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अजूनपर्यंत सत्ताधारी महायुती असो की विरोधी महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणीही जागा वाटप निश्चित केलेलं नाहीये। एकत्र लढायचं की स्वबळावर तेही अजून पक्क झालेलं दिसत नाहीये। जागा वाटपात मोठा भाऊ कोण यावरून भाजप आणि शिंदे गटात चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। पण दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून आपापल्या प्रभागात जोरदार मोर्चेबांधणी करणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांचा जीव मात्र टांगणीला लागलाय। कारण शहरातील स्थानिक नेते आपल्याच नातेवाईकांना तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतात। त्यामुळे त्या प्रभागातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मंडळी, छत्रपती संभाजीनगरातील कोणते नेते आपल्या घरातच तिकीट मिळावं यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करतायत ते आधी पाहू। तर शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा यांच्या तिकिटासाठी पक्षाकडे मागणी केली आहे। शिंदे सेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांना आपला मुलगा ऋषिकेशसाठी उमेदवारी हवी आहे। ते गुलमंडी येथून निवडणूक लढवण्याची तयारी करतात। पण याच जागेसाठी माजी आमदार किशनचंद तनवाणी हे सुद्धा आग्रही आहेत। त्यांना या जागेवर मुलगा चंद्रकांत तनवाणी याला मैदानात उतरवायचं आहे। तर सिंधी कॉलनी भागातून भाऊ राजू तनवाणी यांच्या तिकिटासाठी ते प्रयत्न करतात। जयस्वाल आणि तनवाणी यांच्यातील गुलमंडी जागेवरून झालेला वाद पार एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचलाय। याशिवाय शिवसेना उभाटा पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील आपला मुलगा क्रांती चौक प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। तसेच खैरे यांचे पुतणे सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागातून तयारी करतायत। या दोघांनाही तिकीट मिळावं यासाठी खैरेंचा जोरदार प्रयत्न सुरू आहे। उभाटा पक्षाचे दुसरे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आपला भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे। दुसरीकडे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांना मुलगा हर्षवर्धन कराड याला कोटला कॉलनी भागातून उभं करायचं आहे। तर बहीण डॉक्टर उज्ज्वला दहीफळे यांच्यासाठीही त्यांनी तिकिटाची मागणी केली आहे। याशिवाय गुजरात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री CR पाटील यांची मुलगी धर्मिष्ठा चव्हाण छत्रपती संभाजीनगर शहरात राहतात। शहरातील इरा हॉटेलचे मालक अर्जुन चव्हाण यांच्या त्या पत्नी आहेत। त्यांनी शहरातील 3 महत्त्वाच्या प्रभागातून उमेदवारीची मागणी केली आहे। आता त्यांच्या व्यतिरिक्त भाजप आमदार संजय केणेकर यांनी मुलाच्या तिकिटाची तर आमदार नारायण कुचे यांनी पत्नीच्या तिकिटाची मागणी केली आहे। तर संभाजीनगर मनपाचे माजी महापौर राहिलेले नंदकुमार घोडेले, विकास जैन, त्र्यंबक तुपे आणि गजानन बारवाल यांनीही स्वतःसाठी आणि पत्नीसाठी आपल्या पक्षांकडे तिकिटाची मागणी केल्याचं दिसून येत आहे। मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात। नेते मंडळींना विधानसभा, लोकसभा या सभागृहात पाठवण्यासाठी हे कार्यकर्ते आपल्या जीवाचं रान करतात। हे आपण अनेकदा पाहिलंय। पण आता जेव्हा नेत्यासाठी, पक्षासाठी मागील कित्येक वर्षांपासून झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यायची वेळ आली तेव्हा मात्र या नेत्यांनी आपले वारसदार पुढे केलेत। त्यांना आपल्या मुलाबाळांचं राजकीय करिअर सेट करायचंय। पण संभाजीनगर शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। फक्त इच्छुकच नाही तर मागील अनेक दिवसांपासून ते आपल्या प्रभागात ग्राउंड लेव्हलला सक्रिय होऊन मतदारांपर्यंत पोहोचताय। पण आता जर नेत्यांच्याच घरात तिकिटाचं वाटप झालं तर आपलं काय, या प्रश्नानं त्यांची चिंता वाढलेली आहे।
काही कार्यकर्ते तर चक्क माध्यमांसमोर येऊन सांगतायत की आता आमचा अंत पाहू नका. ते स्थानिक नेत्यांना हात जोडून कळकळीची विनंती करताना दिसत आहेत. नात्या गोत्यांच्या राजकारणाऐवजी जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्या अशी विनंती ते पक्षश्रेष्ठींकडे करतात. त्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देतात का, की मग कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मंडळी, नगर परिषदेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात नांदेडच्या लोहा नगर परिषदेसाठी भाजपने एकाच घरात एक नगराध्यक्ष आणि 5 नगरसेवकांसाठी उमेदवारी दिली होती. पण मतदारांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. त्या 6ही उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे मनपा निवडणुकीतही मतदारांनी नेत्यांच्या वारसदारांना असाच धडा शिकवला तर यातून योग्य तो संदेश नेते मंडळींना जाईल असं आता बोललं जात आहे. बाकी या विषयावर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.